झी 24 तास एक पाऊल पुढे। आता एक नजर बॉलिवूड गॉसिप्स वर आमच्या टॉप 5 या सेगमेंट मधून। अक्षय सध्या भलताच आनंदात आहे। नाही फक्त हाऊसफुल 2 च्या ग्रँड सक्सेसमुळे नाही तर जॉन अब्राहमने त्याला बाईक गिफ्ट दिल्यामुळे। होय, जॉन आणि अक्षय बेस्ट बडीज तर आहेतच, पण हाऊसफुल 2 च्या यशानंतर जॉनने खुश होऊन अक्कीला थेट एक फर्स्ट क्लास बाईक गिफ्ट दिलीये। जॉन अक्षयला मानतो, इतकंच नाही तर तो त्याच्याकडून फिटनेस आणि ऍक्टिंगच्या टिप्स ही घेतो। भाई वाह, इसे बोलते हैं सच्चा दोस्ताना। दोस्तीसाठी सलमान खान काहीही करतो हे सर्वांनाच माहितीये। याचा प्रत्यय पुन्हा आला तो प्रीती झिंटाच्या होम प्रोडक्शनसाठी त्यानं एक गाणं शूट केलं तेव्हा। होय, प्रीतीच्या या पहिल्या होम प्रोडक्शन मध्ये सलमान थिरकणार आहे। हे त्यानं केवळ प्रीतीच्या मैत्री खातर केलं असं सलमाननं सांगितलं। भाई वाह, क्या बात है। बॉलिवूडमध्ये रुळलेली प्रियंका तिच्या फॅशन इंडस्ट्रीला अजून विसरलेली नाहीये। अजूनही तिचे फॅशन वर्ल्डशी धागेदोरे जुळलेले आहेत। टॉप मॉडेल असलेल्या मिलिंद सोमणला ती या आठवड्यात भेटणार आहे, त्यामुळे प्रियंका सध्या फारच एक्साइटेड आहे। त्याच्यासोबत ती डाएट आणि फिटनेस फंडे तर डिस्कस करणारच आहे, पण मिलिंद तिचा फॅशन वर्ल्ड मधला अधिक जवळचा मित्र आहे, म्हणूनच ती या भेटीची आतुरतेनं वाट पाहतीये। चला, बॉलिवूड मध्ये अनेक शत्रू निर्माण केलेल्या प्रियंकाचा एखादा तरी जवळचा मित्र आहे हे ऐकून बरं वाटलं। मनीषा कोइराला सध्या मुन्नार मध्ये एका शूटिंग मध्ये व्यस्त आहे। तिच्या कमबॅक फिल्मची तयारी जोरात सुरू आहे। यातच मनीषानं एक बातमी दिलीये, ती म्हणजे आता ती अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळणार आहे। तिला स्त्री केंद्री कथानक घेऊन एक फिल्म दिग्दर्शित करायची आहे। हे एक बरं आहे, अभिनयापेक्षा आता मनीषानं या वाटेकडे वळलेलंच बरं, नाही का? शिल्पा शेट्टीला उत्सुकता आहे त्या दिवसाची, नाही कळलं? अहो, अर्थातच प्रेग्नंट असलेल्या शिल्पाला उत्सुकता आहे ती बाळाला जन्म देण्याची। डोहाळ जेवणानंतर आता शिल्पाला प्रत्येक दिवस फारच मोठा वाटतोय आणि ती आतुरतेनं वाट पाहतीये ती बाळाची। जस्ट वेट शिल्पा, अब बस थोड़ा सा और इंतजार। झी 24 तास एक पाऊल पुढे।